आज राहिलेली साफसफाई. तर हे जे 2 कप्पे आहे ते मला आज क्लीन करायचे होते. कालचा हा वरचा कप्पा झालेला आहे पूर्ण क्लीन आणि हा मधला जो आहे ना, तर इथले काही डबे घासले, काही घासायचे आहे. तर इथे म्हटलं नाश्ता करायच्या आधी हे सगळे डबे खाली करून घेते आणि यातलं जे काही धान्य, कडधान्य आहे किंवा पापड आहे ते उन्हामध्ये वाळत ठेवते. म्हणजे मग ते दुपारपर्यंत वाळून जातील. म्हणजे कामं होईपर्यंत तरी ते वाळतात. नंतर कसं कामं झाले की मग सावली पण येते आणि त्यात माकडं येतात सांगता येत नाही आणि मग दार बंद असलं आमचं की मग ते मी आतमध्ये आणून ठेवते आणि 12-1 वाजेपर्यंत आरामामध्ये ते सुकतात. आणि या कॅरी बॅगमध्ये बघा हे तांदळाचं पीठ बऱ्याच दिवसापासून होतं. मी म्हटलं ते खराब झालं असेल म्हणून ते टाकून दिलं. तर जास्त नाही, एखादा वाटी असेल साधारण 1-2 वाटी. तर ते पीठ काढून घेतलं. खूप दिवसाचं होतं. असं अळ्या वगैरे काहीच झाल्या नाही त्याच्यामध्ये, पण ते पीठ खूप दिवसाचं असलं तर नको वाटते. त्यानंतर इथले सगळे भांडे काढले आणि म्हटलं चला हे सगळं पुसून घेऊया. म्हणजे हे पुसलं की मग इथे भांडे ठेवायला बरं होते. आणि धूळ आणि जाळं हेच, बाकी काही नाही. नाहीतर असं चिकट वगैरे काहीच येत नाही, कारण या साईडला असं काही कुठल्याही गॅसची वाफ जात नाही. तर हे सगळं क्लीन केलं. आणि सांगू का, मोठे डबे घासायला जेवढा वेळ लागत नाही ना, तेवढा हे छोटे मोठे डबे घासायला खूप वेळ जातो. त्यातल्या त्यात त्यातलं जर सामान काढलं ना, तरी कुठलं कशात काय तेच लक्षात राहत नाही. खूप असे चिटूक-मिटूक सामान असतं काही ना काही. तर मी खालच्या कप्प्यामधले आता डबे बरेच कमी करणार आहे. कारण खूप डबे झाले ना, तर मग ते सगळं इकडे-तिकडे होऊन जातं अस्ताव्यस्त. एक दिवस बरं राहतं आणि परत त्या डब्याचा गोंधळ. तर म्हटलं आता हे वरचे डबे ठेवून द्यायचे, सर्व जेवढे काही मोठे डबे आहेत ते. आणि वरच्या कप्प्यामध्ये जास्तीत जास्त स्टीलचेच आहे, इथे सर्व प्लॅस्टिकचे आहे. तर याच्यामध्ये जे काही सामान आहे ते भरून ठेवलं. जिथलं सामान तिथे असलं तर बरं राहतं. आणि हे जे सामान आहे ना, तर याच्यामध्ये काही नाही, चिप्स होते आणि थोडे काही पॅकेट होते, जसं की कसुरी मेथी वगैरे, ते ठेवली सर्व त्या डब्यामध्ये. म्हणजे हे मला रोज उपयोगी लागतात ते सामान मी, म्हणजे जे डोळ्यात आपल्या लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने ठेवत असते. तर सर्व डबे सेट केले. त्यानंतर इकडे बघा भांड्याचा पसारा. आता हे भांडे घासायचे आहे. आता थोडी जागा असली आणि भांडे जास्त असले ना, मग खूप प्रॉब्लेम जातो घासायला. तरी पण ते सगळे इकडे घेऊन आली. प्लॅस्टिकचे भांडे आधी घासून घ्यायचे होते मला, नंतर हे स्टीलचे, म्हणजे ठेवायला बरं जाते. तर भांडे वगैरे झाले की मग नंतर बाकीची कामे. आणि इथलं क्लीन झाल्याशिवाय काही करता येत नाही. त्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि हे पाण्याचे भांडे म्हटलं सगळे घासून घ्यायचे, कारण नळं येतील आज. 8 दिवस झाले नळं नव्हते, त्यामुळे पाण्याचा इतका प्रॉब्लेम होतो. सर्व भांडे खाली झाले होते. म्हटलं सगळे हे घासून उन्हामध्ये ठेवायचे. आणि आज सगळं हे क्लीनच केलं मी. आणि ड्रम पण पाण्याचा घासायचा होता. आणि आता ते सगळं अंघोळीच्या आधी जर हे सगळं घासघूस ठेवू केलं ना, तर बरं होतं. नंतर का मग कंटाळा येतो करायचा. म्हणून मग मी म्हटलं चला आत्ताच घासून ठेवते आणि उन्हामध्ये सुकत ठेवते, जेणेकरून भांडे छान सुकतील. तर इथे हे सर्व गुंड आणि हा जो ड्रम आहे पाण्याचा तो पण भरून घेणार आहे. जास्त नाही भरणार आता, 2 गुंड त्याच्यामध्ये टाकून ठेवले, तर पाणी असं गरम येतं आता. पण आता ते नळं येणार नव्हते म्हणून मी तो ड्रम काढला आणि पूर्ण भरला, नाही तर भरत नाही. जे पाहिजे तेवढंच भरत असते. पण आता नळाचं सांगता येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं अर्धा तरी तो भरायचा. आणि त्यातल्या त्यात मग कसं की नळं संध्याकाळी येतात तर कधी लवकर येतात, सांगता येत नाही. त्यापेक्षा आधी आपले हे कामं केले तर बरं राहते. नाहीतर ऐन वेळेवर नळं आले मग भांडे, कपडे, भांडे, झाडझूड आणि हे पाण्याचे भांडे घासणं मग खूप अवघड होऊन जाते. मग नळं कसं लवकरच खाली बंद करतात, त्याच्यामुळे मग लवकर ते करावं लागते. त्यानंतर इकडे हा ड्रम होता, म्हटलं हा पण आज घासून घेऊया. पूर्ण खाली झाला होता तो आणि धूळ पण झाली होती त्याच्यावर. आता 10 ते 12 दिवस झाले घासलेला नाही. तर सहसा धुवूनच घेते मी, घासते कमी. तर म्हटलं आज घासून घेऊया, म्हणजे पूर्ण क्लिनिंग होऊन जाते त्याची. आणि उन्हामध्ये दिवसभर वाळत ठेवायचा, म्हणजे जेणेकरून चांगला सुकल्या जाईल तो. आणि ड्रम जिथे ठेवते ना त्या खालची जागा पण मग अशी ओलसरच राहते. तर म्हटलं ती पण घासून छान सुकू द्यायची, त्यानंतरच ड्रम तिथे ठेवायचा. तरी आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर बरं आहे, नाहीतर पावसाळ्यामध्ये सगळं असं ओल्याला ओलं असते. आणि इथे घासायचं म्हटलं ना तर सगळं पाणी तिकडे पुढे जातं, कारण इकडे घासताच येत नाही. त्यामुळे मला इथे पुढेच घासावा लागला तो ड्रम. आणि ड्रम घासताना तर कसरतच असते इथे, जी व्यवस्थित असा घासता येत नाही, तर तो मला पुढे अगदी किचनच्या खिडकीजवळच न्यावा लागते. तर इथे सगळं घासून घेतला तो आणि त्यानंतर आता बाकीची कामे. तर म्हटलं चला आता कपडे धुऊया. कपडे धुवायच्या आधी फरशी पुसायची होती, म्हटलं कपडे सगळे सर्फमध्ये टाकून घेते. आणि ज्या दिवशी जर असे आपले एक्स्ट्रा कामं असले ना, तर मग त्या दिवशी बरेच कामं निघतातच. तरी आज मी काही जास्त फारसे कपडे काढलेले नाही आहे, म्हणजे रोजचे जे रेग्युलर असतात तेच. तरी ते कपडे वगैरे सर्फमध्ये टाकले आणि आता
फरशी क्लीन केली, त्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि म्हटलं चला ह्या सर्व बकेटा घासून घेऊया. बकेटा घासून ठेवल्या की मग बरं जातं आणि रोजचंच माझं काम आहे हे सर्व बकेटा घासून घेणे कपडे झाल्यानंतर. त्यानंतर बघू शकता इकडची ऊन कमी झाली आणि आता किचनची कामे. तर इकडे किचनमध्ये आली आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर त्याआधी हा भांड्याचा पसारा आहे, भांडे लावायचे आहे आणि इथे मी गॅस ओट्यावर डाळ वगैरे आणून ठेवलेली आहे. परत ते मला उन्हामध्ये न्यायची आहे. इकडे मुलीसाठी पाणी लावलं अंघोळीचं आणि भाजीपाला निवडायचा आहे. त्यानंतर म्हटलं हा ड्रम छान सुकलेला आहे, आता तो त्या जागी नेऊन ठेवते. त्यानंतर परत हे बाहेर उन्हात वाळवायला आणलं. तर तिथे आमच्या ज्या काकू आहेत त्या आल्या, त्यांच्याशी 2 शब्द बोलली आणि म्हटलं मग चला आता आपले कामं करायची आहे. आणि थोडा वेळ का असतो चालता बोलता आपल्याला, म्हणजे कोणी आलं तर बोलावं लागतं, नाहीतर मग आपले कामं असतातच असतात. तर आता वाजलेले आहे 12 आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये बटाट्याची भाजी, भात आणि चपाती. वरण काही लावणार नाही आणि सांगू का, वरण आमच्याकडे आता कोणी खायलाच पाहत नाही. जर सुकी भाजी असली तर करते, नाही तर मग नाही. आणि बघा आता हे वरचे सामान लावलेलं आहे थोडंफार आणि जे खालचं आहे ना, तर हे परत काढायचं आहे मला. बोलली की घासते म्हणून, पण आता हे दुपारी घासणार आहे. कारण ते राहूनच गेलं तर दुपारच्या वेळेस घासेल. आणि हे काही डबे सुकत आहे, हे सुकले की यामध्ये सामान भरून ठेवेल. म्हणजे जिथल्या वस्तू तिथे ड्रम वगैरे घासायला ठेवला. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर एकीकडे भात लावलेला आहे आणि हे बटाटे उकडले. तर म्हटलं चला बटाट्याची भाजी, आता बरेच दिवस झाले बटाट्याची भाजी केली नाही, म्हणून आता तीच भाजी करणार आहे. भाजीपाला तर सगळाच आणला, पण तो निवडावा लागतो, जसं की पालक, शेंगा, गवारची शेंगा आहे, बरबटीच्या आहे. पण त्या ऐनवेळी मग तोडायच्या निवडायच्या म्हटलं तर वेळच जातो. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, बटाट्याची भाजी करायची, नंतर बघू ते दुपारच्या वेळेस सर्व भाज्या निवडून घेईल, म्हणजे मग जेणेकरून करताना सोपी जाईल. तर इथे बटाट्याची भाजी करताना याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाला थोडा वापरणार आहे मी, म्हणजे जेणेकरून भाजीला छान चव येईल. आणि रोजच्या भाजीमध्ये थोडा तरी वापरते मी, म्हणजे काही काही भाज्यामध्ये, जसं की रश्श्याच्या असल्या तर, सुक्या भाजीमध्ये नाही वापरत. तर भात झाला, भाजी होत आलेली आहे, कणिक मळून ठेवली, नंतर करायच्या होत्या चपात्या. तर सगळी कामं आटोपली, स्वयंपाक वगैरे आटोपला, गॅस ओटा क्लीन केला, नंतर दुपारचं जेवण. तर इथे कांदा, बटाट्याची भाजी आणि चपाती. त्यानंतर आता दुपारची कामे. तर म्हटलं चला भाजी निवडून घेऊया. आता वाजलेले आहे 4:30. तर इथे भाजी निवडायला घेतली आणि ही भाजी याच्यामध्ये कोथिंबीर, गवारच्या शेंगा, बरबटीच्या शेंगा, तसेच पत्तागोबी आणि पालक. तर पालक एवढी खराब होती ना, आता काय सांगू, इतके त्याला कीड होतं. म्हटलं ते निवडण्यामध्येच माझा वेळ गेला आणि बघा इतका कचरा निघाला हा भाजी निवडला तर. आणि बटाटे तर आमच्याकडे लवकर संपतात. आणि हो, परत ही एक भाजी आणली, आमच्या विदर्भामध्ये मिळते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, त्याला चिवची भाजी म्हणतात. थंड असते ही भाजी आणि ती निवडायला थोडा वेळ लागते, पण खायला एकदम छान होते कैरी वगैरे टाकून. तर बऱ्याच दिवसांनी ती भाजी आणली, म्हणजे उन्हाळ्यामध्येच मिळते ते, बाकी एनी टाईम मिळत नाही. पण अगदी बारीक बारीक असते ना, तर निवडण्यामध्ये भरपूर वेळ जातो, पण खायलाही तेवढीच छान असते. त्यानंतर इथे कपडे वगैरे लावले आणि आता संध्याकाळची कामे. तर असं माझं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि आता ह्या डब्यामध्ये सगळं सामान भरून ठेवलं. जसं की इथे हरभरे आहेत, तुरी आहेत, तसेच सुक्या लाल मिरच्या आहेत, ज्या की तळण्यासाठी आणलेल्या आहे. आणि आता गावावरून म्हणजे डाळ आणलेली होती तुरीची, तरी झाले 1-2 महिने. तर माझ्या लक्षातच नाही, त्या स्टीलच्या डब्यात ठेवलं ना तर हाच घोळ होतो माझा. कितीही डाळ मी वापरलीच नाही, घरची डाळ होती. म्हटलं चला आता थोडीशी का होईना प्लॅस्टिकच्या डब्यात काढून ठेवायची, म्हणजे मग लक्षात येईल, म्हणजे मग परत घेता येईल. आणि तसंच होते, प्लॅस्टिकच्या डब्यात असलं की ते वापरते. म्हणजे जी किराण्यामध्ये आणली तेच वापरत होती मी, गावावरून आणलेली तशीच होती. आणि साधारणतः 3 किलो डाळ असेल ती. म्हटलं नाही आता ती वापरायची, ती संपल्यावरच ही वापरेल. तर ही डाळ मी उन्हामध्ये वाळवली नाही, कारण ते कसं खेड्यावर मस्त उन्हामध्ये वाळवतात डाळी वगैरे, आणि माझी वरचेवर वाळवत असते, त्याच्यामुळे मी काही ती वाळत घातली नाही. पण डबा घासायचा राहील तेव्हा एकदा वाळत घालेल ते. तर या डब्यामध्ये डाळ काढून घेतली आणि बाकीची ठेवली. त्यानंतर हे डबे सर्व सेट केले आणि नंतर ही रॅक वगैरे लावून घेतली. आता संध्याकाळची कामे, भांडे, झाडझूड, पाणी, त्यानंतर दिवावात. तर असंच दिवसभर काम पुरतं. आणि हे छोटे मोठे डबे घासले की त्यातलं सामान काढा, घासून घ्या, सुकले की परत सामान ठेवा आणि याच्यामध्ये बराच वेळ जातो. तर ते दुपारच्या वेळेस करते मी, जे काही ठेवाठेवीचे कामं असले तर. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.